थर्ड इयर सुरू झालं ना, की आता लगबग सुरू होते. काही मुलांना जॉब करायचा असतो, काही मुलांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असतं. आता पोस्ट ग्रॅज्युएशन आलं, इथे कन्फ्युजन, की सर एम-सी-ए करू का एम-बी-ए करू? मित्रांनो, या दोन्ही फील्ड कंप्लीटली डिफरंट आहेत. कुठलंही याच्यात कन्फ्युजन तुम्हाला नसायला हवं. बघा लीडरशिप क्वालिटी असतील, कन्व्हिन्सिंग स्किल असतील, डेफिनेटली तुम्ही मॅनेजमेंट साइडला गेलं पाहिजे, एम-बी-ए साइडला. पण जर तुमच्याकडे कोडिंग स्किल असतील, इंट्रोवर्ट तुम्ही असाल, तर मित्रांनो फक्त एम-सी-ए सॉफ्टवेअर फील्डमध्येच तुमचं चांगलं करिअर होऊ शकतं. पण एक लक्षात ठेवा, आपला इंटरेस्ट बघून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, एम-सी-ए का एम-बी-ए. काही मुलं दोघांचा सिलेबस जवळपास सारखा आहे, एम-सी-ए मध्ये फक्त मॅथमॅटिक्स आहे म्हणून दोन्ही परीक्षेचे सीईटी फॉर्म भरून टाकतात. मित्रांनो, हे चुकीचं आहे. असं करायची काही एक गरज नाहीये. फोकस की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आणि काय अचीव करायचं आहे. या संदर्भात अधिक काउन्सिलिंग हवी असेल मित्रांनो, खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आपण बोलू शकतो. थँक यू व्हेरी मच गाईज.